the circle into portion multiply by total length EB. हे प्रूव्ह करायचंय. आता हे समजलं का पहिल्यांदा सांगा. एक्सटर्नल पॉइंट कोणता, टँजंट कोणती, सेकंड कोणता. प्रूव्ह काय करायचंय. EA मल्टिप्लाय बाय EB इक्वल टू ET स्क्वेअर. तर या फिगरवरून आता हे डॉटेड आहे ते आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. विदाउट कन्स्ट्रक्शन हे प्रूव्ह करता येईल का? एनी क्लू? No, sir. No, sir. Now, so circle is the central area. Circle is with center O. Tangent EB touches the circle at point B. Second, EAB intersect the circle at point A and B. To prove that EA into EB equal to ET square. Now, draw segment TA and segment TB. Okay. का ड्रॉ करायचं? Why? Now, remember angle. Consider angle. Consider angle ETA. ETA. ETA मध्ये ET आहे. ओके. and angle EBT. EBT. परत एकदा मी ट्रायंगल वाचतो. ट्रायंगल ETA and triangle EBT हे आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो का? हे दोन ट्रायंगल कसे काय दाखवू शकतो? कशाच्या आधारावर? ओके. सेकंड थेरम काय सांगतो? टँजंट सेकंड थेरम. व्हॉट इज द थेरम सेज? Hello. Now, yesterday we have seen. Okay. एकच मिनिट मला. नीट आहे का? Angle ETA ने इंटरसेक्ट केलेला आर्क कोणता? परत एकदा. ETA याच्यामध्ये इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता? AB का BT? AT. व्हेरी गुड. परत एकदा ऐका. अँगल ETA याच्यामध्ये इंटरसेप्ट झालेला आर्क आहे AT. हे पहिल्यांदा समजलं का? Yes, sir. हे काल आपण पाहिलेलं होतं. नाव अँगल E किंवा A म्हणा. अँगल EBT या अँगल मध्ये इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता? AB का BT? AT. आणि ETA मध्ये झालेला कॉमन ते आर्क कॉमन आहे का दोघांच्या अँगलची? हो सर. असा काही आर्क आणि अँगल यांच्यामध्ये असा काही एखादा थेरम आहे तर जर ते आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल त्यामध्ये काही रिलेशन आहे का? हो सर. हो. काय असतं ते रिलेशन? जर आता प्रूव्ह केलं मी आर्क सेम असेल पण कॉमन आहे. अँगल काय असते? ट्वाइस असेल, हाफ असेल, काय असते? हाफ ऑफ आर्क असेल अँगल. हाफ ऑफ आर्क ठीक आहे पण दोन्ही अँगल आणि दोन अँगल मध्ये रिलेशन काय? दोन्ही अँगलला सेम आर्क आहे. सेम दोन्ही अँगल सेम असतील, कॉन्ग्रुएंट असतील. म्हणून मी अँगल ETA इक्वल टू EBT म्हणू शकतो का? हो सर. आता परत एकदा हाच ट्रायंगल पहा. ETA and EBT याच्यामध्ये अँगल EAT मधला अँगल E and EBT मधला अँगल E हे सेम आहेत का? येस सर. नक्की. हा अँगल E दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे. इन बोथ ट्रायंगल्स and you have proved that angle ETA is congruent angle EBT.
Therefore, these both triangles are congruent म्हणू शकतो का? हो सर, ए टेस्ट. कशाच्या आधारावर मी म्हणतोय की नाही ते दोन कॉन्करंट आहेत? म्हणजे साईड 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 कोणते दोन अँगल दाखवले आणि कसे दाखवले? दोन अँगल कॉमन आहे आणि थेरममुळे अँगल ETA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EBC. तुमचं म्हणणं दोन अँगल तुम्ही असे दाखवले, एक तर कॉमन होता आणि अनंतर तो आर्क सेम आर्क इंटरसेप्टेड बाय अँगल, म्हणून ते दोन अँगल, म्हणून तुम्ही ते म्हणतात कॉन्करंट. हे याच्यात आता कोणाला काही शंका आहे का? कोणाला समज नाही असं आहे? दोन ट्रायंगल कॉन्करंट दाखवले. आता आपण ट्रायंगल कॉन्करंट का दाखवतो? काय साइड्स इक्वल येण्यासाठी, म्हणजे प्रपोर्शन मध्ये येण्यासाठी. प्रपोर्शन मध्ये साईड प्रपोर्शन मध्ये का दाखवायच्या? आपल्याला प्रूव्ह काय करायचं असतं? EB, ET प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये हे काय आहे? साईड्स असतात या EB, ET. त्या साईड्स प्रपोर्शन मध्ये दाखवले की आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. साईड्स प्रपोर्शन मध्ये का दाखवायच्या तर ते प्रूव्ह करायचं. प्रपोर्शन मध्ये दाखवण्यासाठी काय करावं लागेल? ट्रायंगल सिमिलर आहे ते कॉन्करंट आहे ते दाखवावं लागेल. ट्रायंगल कॉन्करंट साठी काय करावं? साईड अँगल साईड, साईड 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 किंवा अँगल 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 कोणती टेस्ट प्रूव्ह करावी, त्या टेस्टच्या आधारावर करावं लागेल. ते टेस्ट प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? कधी कॉमन अँगल, कधी रेडियस सेम असेल, कधी आर्क इंटरसेप्टेड आर्क सेम असेल, याचा यूज करावा लागेल. हे समजलं का? आता हे जर दोन ट्रायंगल करस्पॉन्डिंग, त्यामुळे मी असं म्हणू शकतो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. Yes, sir. Therefore, can I write ET upon EB equal to EA upon ET असं म्हणू शकतो का? हो सर. कशाच्या आधारावर मी हे स्टेटमेंट केलं? ET अपॉन EB इक्वल टू EA अपॉन ET हे कशाच्या आधारावर म्हणतोय? Corresponding sides are proportional. Now A upon B equal to C upon D. After the cross multiplication, AD equal to BC. हे समजलं का? Therefore, ET multiplied by ET equal to EB into AB. ही स्टेप समजली का? Yes, sir. A upon B equal to C upon D. After cross multiplication, डिनॉमिनेटर ET हा डिनॉमिनेटर ET यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि या दोघांचं होईल. B आणि C, EB into EE. Therefore, E into AB equal to ET square. हे समजलं का? हो आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं? म्हणजे ती जास्त आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. काय काय लागणार आहे आपल्याला? टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. टँजंट असणार आहे, सेकंड असणार आहे, सेगमेंट असणार आहे काय, आणि त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? ET स्क्वेअर हा टँजंटचा पार्ट इक्वल EA इंटू E एक लागणार आहे. नंतर काय असणार आहे? एक्सटर्नल जर डिवाइड होत असतील फॉर तर EA इंटू EB इक्वल टू CE इंटू D. नंतर अजून काय होतं? कॉड जर एक्सटर्नल, अजून कोणता टाईप असू शकतो? आता आपण जर बघतोय कॉड एक्सटर्नली, अजून काय असू शकतं? इंटरनल डिव्हिजन. इंटरनल सगळ्यात सोपा आहे. त्यात कम्प्लीट लेंथ, होल लेंथ घ्यायची नाही. जे तुकडे पडले, जे सेगमेंट आहेत, E मल्टिप्लाय बाय EB इक्वल टू CE मल्टिप्लाय बाय E. Based on these formulas, we can solve the examples. याच्यामध्ये ह्या तीनच केसेस आहेत. कोणत्या? कॉड इंटरनली, कॉड एक्सटर्नली डिवाइड होतात आणि टँजंट सेकंड सेगमेंट डी. त्याच्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर विचार, म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. No sir, no doubt. आता एकच मिनिट, हे नाही
स्टेप 3 पण आपण प्रॉब्लेम आधी फक्त फिगर पहा आणि मला सांगा हा प्रॉब्लेम कॉर्ड इंटरसेक्टिंग इंटरनली हा कॉर्ड इंटरसेक्टिंग एक्सटर्नली वर डिपेंड आहे. एक्सटर्नली. हा यात कॉर्ड कोणते आहेत? SP SP and PQ. PQ कॉर्ड आहे. नो सर PQ कॉर्ड नाही. मग कोणता कॉर्ड एक परत एकदा सांगा. परत एकदा. SB कॉर्ड आहे. हा कॉर्ड यस कोणती कॉर्ड आहे? Yes, SR आणि दुसरी कॉर्ड यस आर ठीक आहे हे समजलं मला. SR ही एक कॉर्ड आहे. आणि दुसरी कॉर्ड कोणती आहे? एकच आहे सर. एकच आहे. ठीक आहे मग माझा प्रश्न परत एकदा ऐका. लिसन एकच कॉर्ड आहे सर. ठीक आहे हे एक्झाम्पल इज बेस्ड ऑन कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इंटरनली और एक्सटर्नली. No sir, मग तिसरा एखादा ऑप्शन आहे का आपल्याकडे? काय आता आपण जे 3च फॉर्म्युले पाहिले होते आता आपण. एक होता कॉर्ड इंटरनली और एक्सटर्नली. नंतर एक पाहिलं तर आत्ता जस्ट 5 मिनिटापूर्वी टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. एक हा हो, सर. हे प्रूव्ह केलं होतं आपण. टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम हे 3च फॉर्म्युले कसं आपण म्हटलं. एका 2 फॉर्म्युले त्याच्यामध्ये कॉर्ड इंटरसेक्ट होतात. एक फॉर्म्युला आहे त्याच्यात 2 कॉर्ड नसतात. एक टँजेंट आणि सेकंड असते. तर परत मी विचारतो तुम्हाला आता हे फिगर पाहिल्यानंतर हे एक्झाम्पल ह्याच्यावर आधारित आहे का की कॉर्ड इंटरसेक्टिंग इंटरनली और एक्सटर्नली? नो सर. कशावरती आधारित आहे? मग सोडू नका कसं. tangent second टँजेंट आहे. हो सर. सेकंड आहे. हो. सेगमेंट आहे. यस म्हणजे हे फिगर पहिल्या लक्षात 3च आहेत ऑप्शन. कोणते? कॉर्ड इंटरनली और एक्सटर्नली. समजा 2 कॉर्ड नसतील एकच कॉर्ड असेल तर इंटरसेक्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. Question doesn't arise if the only one chord is present. Okay. Now, आता हे वाचू आपण question. In figure, ray PQ touches the circle at point Q. Now, PQ equal to 12 and PR equal to 8. Find PS and RS. हा क्वेश्चन तुम्हाला समजला का? हो सर. Given data PQ equal to 12, PR equal to 12 PR equal to 8 आहे. इथं चुकलेलं आहे. PR equal to 8. Now, ray PQ is tangent touching the circles at point Q and line PRS is intersecting the circle at point R and S. आता मला फॉर्म्युला हाच by tangent second segment theorem नुसार PQ square equal to PR multiplied by PS equals EP square tangent जो पार्ट आहे जिथे सर्कल आणि इंटरसेक्ट होणार EP square equal to outside part EA into EB हा पूर्ण पार्ट. बरोबर आहे. असंच थेरम आहे का? EP square equal to E into E. In this case, या केस मध्ये can I write PQ square multiplied by PR outside the circle into PS? Yes, sir, we can. Now, 3 unknown आहेत PQ, PR and PS. PQ ची व्हॅल्यू माहित आहे? हो सर. Yes, sir, 12. हो सर. What is the value of PR? PR ची व्हॅल्यू 8. 8. in this value PQ is bracket 12 square equal to 8 into PS. इथे PR ची व्हॅल्यू लिहिताना इथे PR 8 आहे. इथे करेक्ट करा 8.
Therefore, del square is 144 equal to 8 into PS. After left hand side and right hand side, interchanging the side, 8 into PS equal to 144. Therefore, PS equal to 144 divided by 8. PS equal to 80. PS म्हणजे काय? PS 80. हे समजलं का? हो सर. हो सर. हो सर. काय फाइंड करायचंय, फाइंड आउट करायचंय? PS and RS. PS आणि RS. परंतु आता जो माझा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये RS चा संबंध येतो का? ओके, PS ठीक आहे. PS म्हणजे आपल्याकडे बोला हो सर. बोला ना. सर आपल्याकडे RP आहे आणि फक्त आपल्याला SR काढायचे, मग आपल्याला 18 मधून 8 मायनस केल्यावर 10 बरं बरं, व्हेरी गुड. परत माझा क्वेश्चन आहे का, SR हा फॉर्म्युल्यामध्ये येतो का? SR म्हणजे कॉर्ड त्याची त्या फॉर्म्युल्यामध्ये आहे का? PQ स्क्वेअर इंटू PR इंटू PS म्हणजे हो सर. मग तो फाइंड आउट कसा करायचा? आता सांगितल्याप्रमाणे PR माहिती आहे, PS माहिती आहे, सो वी कॅन इझिली फाइंड आउट द RS. हे बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो सर. Therefore, PR plus RS equal to PS. PR equal to 8. RS as it is. PS equal to 18. Therefore, RS equal to 18 minus 8. RS equal to 10. PS equal to 18. RS equal to 10. ह्याच्यात आता कोणाला काही शंका आहे का? नो सर. नो सर. ही फिगर पाहिल्यानंतर हा क्वेश्चन जो आहे हा याच्यावर आधारित आहे का? टँजेंट, सेकंड सेगमेंट, कॉर्ड इंटरसेक्टिंग एक्सटर्नल, ह्या दोन्हीपैकी कशावर आधारित आहे? म्हणजे हे दोन्ही ऑप्शन लागू होत नाही, तिथे दोन्ही ऑप्शन ऍप्लिकेबल नाही. नो सर. ऍप्लिकेशन ऑफ नॉट ऍप्लिकेबल. You are saying that chords intersecting internally. Okay. नो. नक्की तसंच आहे. हे तुम्ही वाचलं पण नाही, क्वेश्चन न वाचता फक्त जस्ट डायरेक्ट फिगर बघून सांगताय तुम्ही. हे बरोबर. क्वेश्चन पण वाचायची गरज आहे, क्वेश्चन वाचायची. फिगर वरनं कळतंय. क्वेश्चन बरं, ओके. नो. हे कोणाला समजलं नाही आहे का? याच्या 3 पैकी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे याच्यात कोणाला शंका आहे का? हे समजलं का? नो सर. एक्झाम मध्ये ह्या फिगर काही येऊ द्या, ह्या फिगर बदलल्या चालतील. RD, DS, 8, 4, 15, 12, 55 ते महत्वाचं आहे. हा प्रॉब्लेम कशाच्यावर आधारित आहे? विच फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल इन दिस सिच्युएशन. ओके, याच्यामध्ये परत 2 क्वेश्चन आहेत, 1 and 2. 1 वेगळा आहे, 2 वेगळा आहे. 2 मध्ये सब पार्ट आहे. फर्स्ट in figure, question 1, chord MM, okay, and chord RS intersect at point D. Okay. If RD equal to 15, DS equal to 4, MD equal to 8, find DN. 3 नोन गोष्टी, वन अननोन आहे DN. तर हे आपण फाइंड आउट करू शकतो का? हो सर. हो सर. इन प्रिव्हियस लेक्चर आतापर्यंत जे आपण पाहिलं, हा बोला, कोणाला शंका बोला. इन प्रिव्हियस लेक्चर आपण काय पाहत होतो? एक अँगल असायचा आणि आर्क यांच्यातलं रिलेशन, कधी सेंट्रल असेल तर इक्वल, कधी हाफ असायचा. आता ह्या केसेस मध्ये ह्या 3 एक्झाम ओनली साइड, लेंथ ऑफ साइड याच्यावरच डिपेंड आहे का? नो सर. साइड फक्त साइडच्या रिलेशनशी संबंधित आहे का? सर R हो सर. इक्वल येतात. हो सर. बोल.
काय म्हणताय? बोला ना. इंटरनल डिव्हिजन मध्ये आर कॉमन येतो. हो कॉमन येतो, परंतु जो फायनल येतो ना फॉर्म, पण जो फॉर्म्युला आहे आपण जो यूज करतोय, आर्क वापरू शकतो आपण कधी कधी, सांगता येत नाही अँगल, परंतु जे फॉर्म्युले दिले dm इंटू dn इक्वल टू dr इंटू ds किंवा हा फॉर्म्युला आता जो आपण वापरतो pq स्क्वेअर इक्वल टू pr इंटू ps, या फॉर्म्युल्यामध्ये फक्त साईडचा विचार करतोय, परंतु ते येण्यासाठी आर्कचा आधार घ्यावा लागू शकतो. हे समजलं का? हो हो, सर. सर. आपण आता साईडचा विषय बोलतोय, साईड फक्त साईड घेतोय, dm dn इथे हाफ एम मेजर आर्क वगैरे नाहीये. आता हा फॉर्म्युला सांगा मला, जर काय फॉर्म्युला असेल फॉर इंटरसेक्टिंग इंटरनलीचा, जे दोन तुकडे होतात. is equal to dr into ds. ओके, त्या दोन तुकड्यांच्या त्या दोन सेगमेंटचाच मल्टिप्लिकेशन एक आहे. dm इंटू dn इक्वल टू dr इंटू ds, हा फॉर्म्युला बरोबर आहे का? हो सर. For and arrays intersect each other at point D inside the circle. Inside. So by theorem of internal division of chord, I can write dm multiplied by dn equal to dr multiplied by ds. What is value of dm? dm ची दिली एका व्हॅल्यू त्यांनी, dm म्हणजेच md 8. What is value of dn? No sir. Hand out करायची. What is value of dr? 15. 15. Value of ds? 4. Therefore, dn equal to 15 multiplied by 4 divided by 8. 15 4 are 60. किंवा असं करा, 4 1 are 4, 4 2 are 8. 15 divided by 2 equal to 7.5. This is value of dn. हे समजलं का? हो सर. हो सर. याच्यात काही शंका आहे का? No sir. आता काळजीपूर्वक पहा. If RS इक्वल टू RS, RS म्हणजे काय? कॉर्ड आहे. Chord. आता माझा एक प्रश्न असा आहे, हा जो फॉर्म्युला आहे कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इंटरनली, त्याच्यामध्ये अखंड टोटल लेंथ ऑफ कॉर्ड येते का? त्या कॉर्डची सेगमेंट नो सर. नो सर. नाही येत. म्हणजे तुमचं म्हणणं RS किंवा आयदर RS और MN येणार नाहीत असं म्हणणं आहे का तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये? हो सर. नाही येणार. इथे तुमचं म्हणणं असं आहे, dm मल्टिप्लाय बाय dn इक्वल टू dr मल्टिप्लाय बाय ds, याच्यामध्ये नायदर RS नॉर MN ह्याच्यामध्ये RS आणि MN नाही येत असं म्हणायचंय का तुम्हाला? येस सर. नाही सर. तुम्हाला असं म्हणायचंय का जर कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट होत असतील तर टोटल लेंथ ऑफ कॉर्ड त्या इक्वेशन मध्ये येत नाही, हे बरोबर आहे का? हो सर. त्या दोन तुकडे पडतात, डिवाइड होतात, ते येतात, पण टोटल कॉर्डची लेंथ येत नाही, हे बरोबर आहे का? येस सर. ओके. हो सर. Yes sir. जर हे बरोबर असेल तर RS इक्वल टू 18 याचा यूज आता लगेच होईल का? RS आपण इथे यूज नो. No sir. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पल हे वेगळे डिफरंट आहे. याच्यामध्ये RS किंवा MN ची व्हॅल्यू दिली नव्हती, जे इक्वेशन मध्ये आहे तेच तुम्हाला दिलं होतं. मात्र इन दिस केस दे हॅव गिवन RS लेंथ ऑफ कॉर्ड, MD MD इक्वल टू 9, हे यूज करू शकतो का? MD व्हॅल्यू ऑफ MD. येस सर. हो सर. ओके. अगेन व्हॅल्यू ऑफ DN गिवन DN 8, ती पण यूज करू शकतो का आपण? DN आणि हो सर. हो सर. ओके.
No. Yes, sir. No, I write the formula. Again, हाच फॉर्म्युला येईल dm into dn equal to dr into ds. का फरक पडेल काही? हो सर. तोच फॉर्म्युला आहे. हो. What is value of dm? नाही. 9. Nine. I have put here 9. No, sir. Okay. I have written here 9. What is value of dn? 8. 8. I have written here 8. 9 multiplied by 8. Okay. Equal to, what is the value of dr? नाही दिली सर. 9. Okay. ठीक No, आहे. sir. It is Multiply 9 by, degree. multiply by what is value of ds? ds ची व्हॅल्यू काय आहे? DS नाही करायची आपल्याला. फाईन करायची. DS आपल्याला find Find करावं लागेल. ds. ds पण माहित नाही, rd पण माहित नाही. टू अननोन्स इन वन इक्वेशन dr and ds. तर हे आपण फाइंड आउट करू शकतो का? हो सर. कसं काय? एकच इक्वेशन आणि टू अननोन असल्यानंतर कसं काय फाइंड आउट करणार? तर आपल्याला RS ची व्हॅल्यू माहिती आहे 80. हा, आपण ठीक आहे. एखादी व्हॅल्यू कन्सिडर करू शकतो म्हणजे बोल. XY असं. तर RS मायनस X केलं तर आपल्याला दोघांपैकी एकाची व्हॅल्यू मिळून जाईल. काय करायची ती? नो सर. सांगा, तुम्ही सांगा. बोला. बोला. बोला ना. कोणी बोललो होतं आता, कोणीतरी बोललो ना, मनस्वी बोलल्यानंतर. काही शंका आहे का? माझा अडचण अशी आहे की मला डीएम मिळाला, डीएम पण डीआर ची व्हॅल्यू नाहीये, डीएच ची व्हॅल्यू नाही. परंतु आय हॅव व्हॅल्यू ऑफ आरएस. आपण असं समज आपण काय करतो नेहमी मॅथ्स मध्ये, सपोज लेट असे समजा, लेट व्हॅल्यू ऑफ dr or rd इक्वल टू x. हे मान्य आहे का? येस सर. हो, sir. So Yes, sir. I will write here x.